नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे अंतर्गत महाराष्ट्राचा लाडका कवी या स्पर्धेत मी नाशिकहून डॉक्टर शिल्पा बोरकर सहभागी होत आहे. आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे रोपटं. ही माझ्या आभाळ माया कविता संग्रहातील एक कविता आहे. कितीही काळ पुढे लोटला तरी महिला मुली यांच्यावरील अन्याय अत्याचार सरलेले नाहीत. अजूनही तिला संघर्षाचा सामना करावा लागतो. यातून मला मुलींना एकच संदेश द्यायचा आहे. मुलींनो, कितीही संकटे आली तरीही खचून जाऊ नका, स्वतःला संपवू नका. या कवितेतील रोपट्याप्रमाणे स्वतःचं जीवन फुलवा. तर ही कविता निष्पाप मुली आणि त्यांच्या भाबड्या मातापित्यांना समर्पित. रोपटं. दिवस महिने वर्षे युग सरली, मात्र सरले नाहीत अन्याय अत्याचार. संपले नाहीत हुंडा बळी हाल अपेष्टाने हिंसाचार. सरले नाहीत अपमान नि तोंड दाबून बुक्क्यांचा मार. नेहमीच केले तिला गपगार. आरोप प्रत्यारोपांचे केले तिच्यावर प्रहार. प्रशंसनीय गोष्टींना तिच्या ठरवले कसपटा समान. गेला धुळीत मिळून तिचा आत्मसन्मान. परक्याच्या लेकराला नाही मानलं आपलं. उबदार सुरक्षित मायेचं वातावरण दिलं नाही चांगलं. सिद्ध करायला स्वतःला धडपडलं ते लेकरू. पाय खेचणारे मात्र आपलेच थकलं ते कोकरू. नुकतंच होतं रोपटं उपटून आणलेलं. माहेरच्या अंगणी छान होतं बहरलेलं. हसत होतं, डुलत होतं, वाऱ्यासंगे झुलत होतं. उंच उंच जाण्याचं स्वप्न ते पाहत होतं. नवीन अंगणात ते भेदरलं, घाबरलं, सुकलं. मायेच्या खतपाण्याविना कोमेजलं, कोलमडलं, घुसमटलं. सारा दोष दिला मग जुन्या अंगण मातीला. रोपट्याच्या इच्छा आकांक्षा मिळाल्या मग धुळीला. रोपटं झालं खूप निराश, जगण्याची त्याची संपली आस. मनाशी केला त्याने एक निर्धार, परतवून लावू सारे वार. परिस्थितीने घडवलं कोमलतेला वज्रासमान. येऊ दे कितीही अग्निबाण, होणार नाही ते गतप्राण. वादळ वारे ऊन पाऊस, घालू दे कितीही थैमान. अविचल उभं राहील रोपटं एखाद्या वटवृक्षासमान. नवीन मातीत करेल स्वतःचं नवं अस्तित्व निर्माण. नवीन मातीत करेल स्वतःचं नवं अस्तित्व निर्माण. कविता आवडल्यास लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.